आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे सूतपुत्र, तुला तर धनुष्यही पकडता येत नाही आणि माझ्यासारख्या धनुर्धारीला पराभूत करण्याची महत्वाकांक्षा ठेवतोस? अर्जुन, पार्था, सावधान हो. कर्णाने वैष्णवास्त्र प्रकट केलेलं आहे. बघतोय केशव, बघतोय मी. कृष्णा, श्री कृष्णा, सूर्यास्त झाला, युद्ध समाप्त करा.
एका सारथ्याने अर्जुनाला वाचवलं. श्रीकृष्ण कोणी साधारण सारथी नाहीये महाराज. हे तर अर्जुनाचं सौभाग्य आहे, ज्याला अर्जुनासारखा कुशल सारथी मिळाला आहे. आणि हे दुर्योधनाचं दुर्भाग्य आहे की त्याला कृष्णासारखा कोणी सारथी मिळाला नाही. हे पण दुर्योधनाचं दुर्भाग्यच आहे की त्याला वारंवार श्रीकृष्णामुळे त्याच्या विजयापासून वंचित राहावं लागत आहे. त्याची कुठलीच खेळी सफल होत नाही. श्रीकृष्णाच्या पुढे तर कौरवांची कोणतीच दिव्य अस्त्र चालत नाही महाराज. कृष्ण कृष्ण कृष्ण. इच्छा नसूनही आम्हाला सारखी सारखी कृष्णाच्या नावाची माळ जपावी लागत आहे. पार्था, असा चिंतित होऊन स्वतःलाच का दोष देतोयस? तू चिंता केल्याने चिंतेचा अंत तर नाही ना होणार आहे? माझ्या चिंतेचा अंत तर कर्णाची चिता जळल्यानंतरच पूर्ण होईल. पण आज तर आपल्या पराक्रमाने कर्णाने पांडव सैनिकांच्या अनेक सामूहिक चिता जाळल्या आहेत. हो, आम्ही 5ही पांडवांपैकी कोणीही कर्णाच्या प्रहारांचा अचूक उत्तर देऊ शकलो नाही. आणि तो तर स्वतःला आम्हा 5ही पांडवांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी जिद्दीला पेटलाय. याच कर्णाने नकुल आणि सहदेवला हरवून जीवनदान दिलं आणि भीमदादांची सगळी शक्ती त्याच्या समोर क्षीण होऊन गेली. आणि मी तर त्याला कधी स्वतःच्या बरोबरीचा समजलोच नाही. परंतु त्यांनी आज मलाही पराभूत केलं. आणि केशव, आज जर तू आमच्यामध्ये येऊन माझी ढाल बनला नसतास तर माझ्यावर सोडलेल्या वैष्णव अस्त्राने त्याचं कामही करून टाकलं असतं. कर्णाने आज मला पराजित केले केशव, पराजित केलंय. जेव्हा युद्धात 2 बरोबरीचे योद्धे असतात ना पार्था, तेव्हा कधी एकाचं तर कधी दुसऱ्याचं पारडं श्रेष्ठ ठरतं. एका दिवसाच्या युद्धात कर्णाचं पारडं जड झालं तर तू आज इतका निराश का झालायस? आजपर्यंत माझ्या बरोबर असं कधीच घडलं नव्हतं केशवा. कर्णाशी युद्ध करताना मला असं वाटत होतं जशी माझ्या अस्त्रांची धार कमी झाली असावी, माझ्या बाणांची टोकं वाकली असावी. माझे बाण त्यांच्या लक्ष्याचा भेद करण्याऐवजी त्याला चाटून तिथेच पडत होते. माझ्या मनात पांचालीच्या अपमानाची अग्नी भडकली होती. मला याचा प्रतिशोध घ्यायचा होता. माझा शत्रू माझ्या समोर उभा होता आणि तरीही मी माझ्या बाणांनी त्याच्या छातीची चाळण नाही करू शकलो. धिक्कार आहे माझ्या धनुर्विद्येवर. सगळं जग ज्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणतं, आजच्या नंतर त्याला कोणाला तोंड दाखवायची सोय राहिली नाही. केशवा, का तू मला वाचवून असं अपमानित होण्यासाठी सोडलंस? मरू दिलं असतंस मला, मरू दिलं असतंस. युद्धात आपल्या स्वामींचं रक्षण करणं प्रत्येक सारथ्याचं कर्तव्य असतं. केशवा, आता मला स्वामी म्हणून तू मला अजून लज्जित करतोयस. पार्था, तू प्रत्येक गोष्टीत भावुक का होतोस? हे ठीक आहे की मी तुझा मित्र आहे, पण मी तुझा सारथीही आहे आणि त्या नात्याने तू माझा स्वामीही आहेस.
तुझा सारथी असून जर तुझी रक्षा केली नसती तर मला लज्जित व्हावं लागलं असतं. तुला असं हवंय का की तुझ्या सारथ्यावर, तुझ्या मित्रावर लोकांनी आरोप करावेत? पार्था, भावुकतेच्या आहारी जाऊ नकोस. बुद्धीचा वापर कर. निराशेचा त्याग कर. बाजूला ठेव निराशा. निराशेने काहीच प्राप्त होणार नाही. आणि हा जो तुझा क्रोध आहे त्याला आता लगाम घाल आणि उद्या युद्धात त्याच क्रोधाला मोकळं सोडून दे. मला तुझ्या धनुर्विद्येपेक्षा जास्त तुझ्यावर आणि तुझ्यावर विश्वास आहे. अंतिम विजय तुझाच होईल पार्था, कारण तू धर्मासाठी लढतोयस. आज हाताशी आलेली संधी हातातून निघून गेली. जर कृष्ण मध्ये येऊन त्याच्या मायेने अर्जुनाला वाचवलं नसतं तर आजच अर्जुनाचा वध झाला असता. आज अर्जुनांचं नशीब चांगलं होतं जे त्याला दानवीर कर्णाच्या हातून जीवदान मिळालं. नाही गांधार नरेश, नाही. मी इतका मोठा दानी नाही जो आपल्या परम मित्राच्या परम शत्रूला जीवनदान देईन. आज जर त्याच वेळी सूर्यास्त झाला नसता तर आजच अर्जुनाची चिता पेटली असती. पण मित्र कर्णा, उद्या अवश्य त्याची चिता जळायलाच हवी. अवश्य जळेल मित्रा, अवश्य जळेल. भाग्याने अर्जुनावर दया करून त्याला एका रात्रीचं जीवन दान दिलं आहे. पण ही रात्र माझ्याने अजिबात घालवली जात नाहीये. हा विचार करून माझी झोप उडालीये आणि माझ्या जीवाला साप डसतायत की अर्जुन आपल्या हातून बचावला आहे. खूप जड जाणारे ही रात्र, खूप जड. मित्रा, तुझ्याहून अवघड ही रात्र अर्जुनासाठी असणार आहे. तो विचार करून करून कष्टात असेल की माझ्या हातून तो का मारला गेला नाही. लाजेने त्याची मान खाली गेली असेल. आज त्याला मृत्यूच्या दारावर नेऊन त्याच्या अभिमानावर जो घाव घातला आहे मी, त्या जखमांना रात्रभर कुरवाळत बसेल तो. माझ्यावर विश्वास ठेव मित्रा. आजची रात्र अर्जुन झोपू शकणार नाही. मला तर वाटलं होतं की तो झोपी जावा, कायमचा झोपी जावा. आणि माझी खात्री आहे की तूच त्याला मृत्यूच्या कवेत झोपवशील कर्णा. हो कर्णा, तू. माझं हे धनुष्य बघतो आहेस. माझ्यापेक्षा जास्त माझ्या या धनुष्यावर तू विश्वास ठेवायला हवा मित्रा. याचं नावच विजयी धनुष्य आहे. आणि हेच धनुष्य उद्या तुझ्या परमशत्रू अर्जुनाचा वध करून तुला विजय मिळवून देईल. अंगराज कर्ण, तुम्हाला तुमच्या या धनुष्यावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. त्याचं काही खास कारण? दुःशासन, हे काही साधारण धनुष्य नाही. हे दिव्य धनुष्य आहे. दिव्य धनुष्य. दिव्य धनुष्य? हो. या धनुष्याला स्वर्ग निर्माता विश्वकर्मांनी स्वतः आपल्या मायेने निर्माण करून स्वर्गाधिपती देवेंद्रांना भेट दिलं होतं. हे देवेंद्र, आम्ही तुम्हाला हे दिव्य धनुष्य भेट देतोय. तुम्ही याचा स्वीकार करा. धन्यवाद हे स्वर्गशिल्पी. या धनुष्याला धारण करणारा आपल्या शत्रूकडून कधीच पराजित होऊ शकत नाही.
मग तर या धनुष्याचं नाव विजय असायला हवं. आम्ही तर याला विजयच म्हणू. नंतर देवेंद्रांनी हे धनुष्य माझे गुरु भार्गव परशुरामांना त्यावेळी भेट दिलं होतं, जेव्हा त्यांनी सहस्त्रबाहू बाणासुराचा वध करून देवतांवर उपकार केले होते. हे भार्गव परशुराम, विजय नावाचं हे अलौकिक धनुष्य मी तुम्हाला भेट म्हणून देतोय. याचा तुम्ही स्वीकार करा. या युगात याहून श्रेष्ठ दुसरं कुठलंच धनुष्य नाहीये आणि तुम्हीच याचे खरे अधिकारी आहात. भार्गव परशुरामांनी नंतर याच धनुष्याचा प्रयोग करून प्रलय आणला होता आणि 21 वेळा या पृथ्वीवर विजय मिळवला होता. अंगराज, आज तू खूप भाग्यवान आहेस, कारण तुझ्या हाती हे धनुष्य आहे. मित्रा, हे माझं सौभाग्य आहे की माझे गुरु भार्गव परशुरामांनी स्वतःच त्यांच्या शुभहस्ते हे धनुष्य माझ्या हाती सोपवलं होतं. अर्जुन त्याच्या गांडीव धनुष्याला सर्वश्रेष्ठ समजतो, परंतु उद्या युद्धभूमीवर याचा निर्णय होऊन जाईल की अर्जुनाचं गांडीव सर्वश्रेष्ठ आहे की माझं हे विजय धनुष्य. कर्ण आपल्या मार्गातला अडथळा बनलाय. आजवर तो ज्या कुठल्या पांडवांसमोर आलाय त्यांनी स्वतःला त्या पांडवाहून श्रेष्ठ सिद्ध केलंय. कर्णांनी तुमच्यापैकी प्रत्येकाला पराजित करून त्याची वीरता सिद्ध केली आहे. दादा, आमची मस्तका आधीच शर्मेनं झुकलेली आहेत आणि आता तुम्ही आमच्या समोर कर्णाची प्रशंसा करून आमच्या घावावर मीठ चोळताय. भीमसेन, तू हे काय म्हणतोयस? मला तुमच्याहून वेगळं समजतोयस? जे घाव तुमच्या हृदयावर लागलेत, माझ्या मनातही तेच घाव आहे. पांडवांच्या विरुद्ध कर्ण कधी इतका घातक नव्हता. तो वारंवार आपल्याकडून हरला आहे. अर्जुनाने तर त्याला पळवून लावलं होतं, पण आता कळत नाहीये की आता कर्ण इतका घातक कसा बनलाय. त्याच्या प्रत्येक प्रहारात इतकी भीषण शक्ती कुठून आली आहे? प्रत्येक पांडव त्याच्या समोर दुबळा का दिसतोय? का नकुल सहदेव कर्णासमोर टिकू शकले नाही? का भीमसेनाची सगळी शक्ती कर्णासमोर विफल झाली? का अर्जुनही कर्णासमोर टिकू शकला नाही का? मी सांगते ह्याचं कारण. पांचाली, तू इतक्या थंडीत बाहेर का निघून आलीस? थंडी लागली असती तर? महाराज, जिच्या मनात 13 वर्षापासून ज्वालामुखी दगदगत असेल, तिला या रात्रीची थंडी कशी वाजेल? तशीही मी याज्ञसेनी आहे. माझा जन्म अग्नीतून झाला आहे. मला कधी कुठलीच थंडी वाजू शकत नाही आणि नाही माझ्या प्रतिज्ञेला थंडी वाजू शकते. परंतु मी बघतेय की माझ्या अपमानाचा सूड घेण्याच्या सगळ्यांच्या प्रतिज्ञांना अवश्य थंडी वाजतेय. पांचाली, महाराज, तुम्ही विचारत होतात ना की पांडव कर्णाकडून पराजित का होतायत? त्याचं कारण हीच थंडी आहे. हीच थंडी आहे महाराज. तुमच्या सगळ्यांचे संकल्प आणि प्रतिज्ञा थंड पडल्यामुळेच कर्ण
कर्ण तुम्हाला सगळ्यांना पराजित करण्यात सफल होतोय. मी हे बघतीये की भरल्या सभेत झालेल्या माझ्या अपमानाचा दंड देण्यासाठी जे 5 हात उठले होते तेही थंडीमध्ये अचानक थरथरणाऱ्या हातांसारखे निष्क्रिय झाले आहेत. मी हेही बघतेय की जे डोळे रक्तांनी लाल झाले होते आणि जे चेहरे प्रतिशोधाने लाल झाले होते त्यावर निराशेचा अंधकार पसरलाय. आणि हे सगळं त्या दुष्टांकडून घडतंय ज्यांनी मला तुमच्या पत्नीला पतिव्रता आणि सभ्य मानण्यास नकार दिला होता. तुम्ही हे सगळं विसरलायत का? जेव्हा भरल्या सभेत माझा अपमान केला जात होता आणि तो पापी कसा अश्लील बोलत वागत होता. नाही नाही नाही. ये द्रौपदी, ये येऊन माझ्या मांडीवर बस. दुर्योधन, तू एका स्त्रीचा नाही माझ्या पत्नीचा सुद्धा अपमान केलेला आहेस. कोणाच्या मान सन्मानासाठी इतका रागावतो आहेस आणि कुठल्या तोंडाने तू हिला तुझी पत्नी म्हणतो आहेस? ही अरे ही तर 5 पतींची पत्नी आहे. 5च्या ऐवजी 6 झाले तर कुठला भाग कोसळणार आहे? लक्षात ठेवा की कर्णच तो पापी आहे ज्यांनी तुमच्या पत्नीच्या अपमानाची सुरुवात केली होती. म्हणून जर स्वतःला न्याय द्यायचा असेल तर सगळ्यात आधी दुःशासनाच्या आधी कर्णाला त्याच्या पापासाठी मृत्यूदंड द्या. कर्णाच्या ज्या डोळ्यांनी तुमच्या पत्नीवर वाईट नजर टाकली त्या डोळ्यांना कायमचं बंद करून टाका. आणि आपापल्या मनात प्रतिशोधाचा जो अग्नी थंड पडलाय त्याला पुन्हा प्रज्वलित करा. प्रणाम अंगराज. ही कसली माया आहे? सांग, कोण आहेस तू आणि कोणी तुला पाठवलं आहे? मला कोणीही पाठवलेलं नाहीये. मी स्वतः आलोय. माझं नाव अश्वसेन आहे. परंतु अशा प्रकारे तुझ्या आगमनाचं कारण काय आहे? अंगराज, आपण दोघे मित्र आहोत. मित्र? परंतु आज मी तुला पहिल्यांदाच बघत आहे. मग तू माझा मित्र कसा काय झालास? शत्रूचा शत्रू मित्र असतो. म्हणून मी आज युद्धात तुझी मदत करण्यासाठी आलेलो आहे. कारण तू माझ्या शत्रूचा शत्रू आहेस. तुझं बोलणं मला कळत नाही. अर्जुन आपल्या दोघांचाही शत्रू आहे.
अर्जुन माझा शत्रू तर आहेच, परंतु तो तुझा शत्रू कसा काय? अर्जुनाने खांडववनात आग लावली होती. त्या भयंकर आगीने सगळं वनच क्षणभरात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं होतं आणि त्या आगीत आमचा नाग परिवार जळून भस्म झाला होता आणि त्या जळून मरणाऱ्यांमध्ये माझी माताही होती. अर्जुनाकडून मला माझी आई आणि माझ्या परिवाराचा सूड घ्यायचा आहे. जोवर मी माझ्या मातेच्या मृत्यूचा सूड घेणार नाही तोपर्यंत माझ्या मातेच्या आत्म्याला शांती अजिबात मिळणार नाही. परंतु याबद्दल मी काय करू शकतो? आपण आपल्या शत्रूचा एकत्र येऊन वध करू शकतो. मी काही विचार करून ठेवलेला आहे. तू तुझ्या भात्यात अनेक बाण अर्जुनाचा वध करण्यासाठी ठेवलेले असशील. त्यातल्या एका बाणावर मला बसू दे. त्या बाणावर मी स्वार होईन आणि जेव्हा त्या बाणाचा प्रयोग तू अर्जुनावर करशील तेव्हा मी त्याला दंश करीन आणि माझ्या दंशांनी अर्जुनाचा तात्काळ मृत्यू होईल. आपण दोघे एक दुसऱ्याच्या मदतीने अर्जुनाचा वध करू शकतो. अर्जुनाचा वध करण्यासाठी मला कोणाच्याही सहाय्याची आवश्यकता नाही. त्यासाठी माझे बाणच खूप आहेत. पण अश्वसेन, मला ज्ञात आहे की अर्जुनावर सूड उगवण्यासाठी तुला माझ्या सहाय्याची आवश्यकता आहे. परंतु मला खेद आहे की मी यात तुझी कुठलीही मदत करू शकणार नाही. मी एक वीर आहे आणि मला अर्जुनाचा वध कपटाने करायचा नाही. जर का मी असं केलं तर तो माझ्या वीरतेचा अपमान असेल. हो, जर तू तुझ्या जीवावर अर्जुनाचा वध करू शकलास तर कर. तुझ्या मातेच्या हत्येचा सूड घेण्यापासून मी तुला थांबवणार नाही. त्याचा अधिकार आहे तुला. हे अंगराज, मी तुझ्याकडे खूप अपेक्षा घेऊन आलो होतो, पण तुम्ही तर मला निराश केलत. मी विवश आहे. मला क्षमा कर. मला युद्धाची तयारी करायची आहे. प्रणाम. प्रणाम. बघा, आक्रमण! आक्रमण! सम्राट युधिष्ठिर, तुम्ही माझ्याशी युद्ध करायला आला आहात? तुमच्या भात्यामध्ये ते बाण वाजत आहेत की द्यूत खेळण्यासाठी फासे खडखडत आहेत? मी इथे युद्ध करायला आलोय कर्ण, जुगार खेळायला नाही. काय फरक पडतो? दोघांतही हार जीत होतच असते आणि तुम्ही तर हरण्यात प्रवीण आहात. तसही सर्व पांडवांना हरणं चांगलंच माहीत आहे. नकुल, सहदेव, महाबली भीम आणि अर्जुनही माझ्याकडून पराभूत झाले आहेत आणि आता ज्येष्ठ पांडव महाराज युधिष्ठिरांची वेळ आली आहे.
हे कर्णा, ही द्यूत सभा नाहीये जिथे माझे हात दास्यत्वाने बांधलेले आहेत. ही रणभूमी आहे आणि मी माझ्या अपमानाचं तुला अवश्य उत्तर देईन. वा वा, आज तर मोठ्या योद्ध्यासारख्या गोष्टी करत आहात. आपल्या पुरुषार्थाचं प्रदर्शन करायला उत्सुक झाले आहात. परंतु त्या दिवशी द्यूत सभेमध्ये आपल्या पत्नीला डावाला लावताना तुझा पुरुषार्थ कुठे गेला होता? जा, मी अशा भेकडा बरोबर युद्ध नाही करू शकत. माझ्या बाणांचे आघात सहन करायची क्षमता तुमच्यात नाही. इथून जा. जीव वाचवायचा हा बहाणा माझ्या पुढे चालणार नाही कर्ण. मी तुला असा जाऊ देणार नाही. सावधान. तर तुम्ही हरल्याशिवाय ऐकणार नाही. मग ठीक आहे, तुम्ही तुमची ही इच्छाही पूर्ण करून घ्या. सावधान. सावधान कर्ण. वाह कुंतीपुत्र, वाह. कर्णा, वाह. मी तुमच्या झोळीत तुमच्या 4 पुत्रांचं जीवन टाकतो. मी तुम्हाला वचन देतो की अर्जुनाला सोडून मी दुसऱ्या कुठल्याही पांडवाचा वध नाही करणार. महाराज, अंगराज कर्णांनी सम्राट युधिष्ठिरांना पूर्णपणे पराजित केलेला आहे. 5वा पांडवही कर्णाकडून शेवटी हरलाच. आणि तो अर्जुन कुठे? काल कर्णाकडून हरला होता तो, म्हणून आज तोंड लपवत असेल. आता जर अंगराज कर्णांनी युधिष्ठिराचा वध केला तर माझा प्रिय पुत्र दुर्योधन विजयी होईल. सम्राट युधिष्ठिर, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की युद्ध करणं तुमचं काम नाही. तुम्ही केवळ द्यूत खेळू शकता. द्यूत. जा,
मी तुमचा वध करणार नाही. मी तुम्हाला जीवनदान देतो. हो, जीवनदान. जा आणि जाऊन द्वारकाधीशांच्या मागे तोंड लपवणाऱ्या त्या अर्जुनाला पाठवा आणि त्याला सांगा की जर त्याच्यामध्ये वीरतेचा एकही कण शिल्लक असेल तर येऊन माझा सामना कर. कर्ण, जा. ए सारथी, तुझ्या सम्राट युधिष्ठिरांचा रथ त्यांच्या छावणीत घेऊन जा, जेणेकरून हे दुसऱ्या कोणाचे शिकार होणार नाहीत. घेऊन जा. नाही. कर्णाने युधिष्ठिरालाही जीवनदान दिलं. तो वेडा तर झाला नाही ना. अहंकाराच्या नशेत त्याची शुद्ध हरपून बसला आहे तो. त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. युधिष्ठिराला जीवनदान देत आहे. त्याने तर युधिष्ठिराचा वध करायला हवा होता. कसा केला असता महाराज? युधिष्ठिर निशस्त्र जो होता. म्हणून काय झालं? अभिमन्यू पण तर निशस्त्र होता. त्याचा वध केला की नाही? आचार्य द्रोण पण निशस्त्र होते. त्यांचाही वध केला की नाही? पितामहांनी पण त्यांची शस्त्र ठेवली होती. तरीही शिखंडीच्या मागून त्यांच्यावर शस्त्र चालवलं गेलं की नाही? एक चांगली संधी हातून निसटून गेली गांधारी. एक चांगली संधी हातून निसटून गेली. घास तोंडाशी येऊन हिरावला गेला. नकुल, सहदेव. बोला दादा. तुम्ही दोघं परत रणभूमीवर जा. परंतु दादा, या स्थितीत आम्ही तुम्हाला एकटं कसं सोडू शकतो? मला एकटं सोड सहदेव. यावेळी मला एकांताची आवश्यकता आहे. मी म्हंटल ना जा म्हणून. आणि हो, आता मला केवळ कर्णाच्या वधाची बातमी ऐकायची. जसा त्याचा वध होईल मला लगेच त्याची बातमी द्या. जा. जशी आज्ञा भ्राताश्री. दादाचा रथ कुठे गेला आहे? भीम दादा, दादांचा रथ कुठे दिसत नाहीये. हो वासुदेव, दादा त्यांच्या शिबिरामध्ये आहेत. आम्ही हेच सांगायला आलेलो आहोत. दादा शिबिरात गेलेले? तेही युद्ध चालू असताना? ते कर्णाकडून पराजित झालेले आहेत. कर्णाने त्यांना जीवनदान दिलेलं आहे म्हणून दादा लज्जित झालेले आहेत. त्या सूत पुत्राची एवढी हिम्मत! दादांचा इतका मोठा अपमान केला कर्णाने. जीवनदान दिलं. मोठा दानवीर बनतोय. पण आज मी त्याला मृत्यूदान देईन. चल केशवा, रथाला लवकर कर्णाच्या समोर घेऊन चल. नाही पार्था, आधी तुला दादांच्या शिबिरात जायला हवं. त्यांना या स्थितीत एकटं सोडणं योग्य नाहीये. ठीक आहे.
प्रणाम दादा. अर्जुन, तू इतक्या लवकर आलास? काय कर्णाचा वध झाला? नाही दादा, मी तुमच्या पराजयाबद्दल ऐकून इथे आलो. मी निरोप पाठवला होता की मला केवळ कर्णाच्या वधाची बातमी ऐकायची आहे, परंतु तू तर कर्णाकडून झालेल्या माझ्या पराजयाबद्दल ऐकायला आलास. काय तू माझी शर्मेने खाली गेलेली मान बघायला आलायस? नाही दादा. तर मग युद्धभूमी सोडून का आलायस? तुला माहिती आहे अर्जुना की कर्णाने एक एक करून सगळ्या पांडवांना पराजित केलं आहे, तरीही त्याच्याशी युद्ध करायचं सोडून तू माझ्या शिबिरात आलायस. दादा, मला वाटलं की तुम्ही चिंतित असाल. अच्छा, तर तू माझे अश्रू पुसायला आलायस. मी माझं रक्त सांडीन एक वेळ, पण माझ्या पराजयावर रडणार नाही. कर्णाकडून हरल्यामुळे माझी मान शर्मेने झुकले. मला तर रणभूमीवर लढत लढत मरायचं होतं, परंतु कर्णाने मला जीवनदान देऊन इतकं लज्जित केलं आहे की आता मी कोणाला तोंड दाखवायच्या योग्य राहिलो नाही. आता मी जिवंत आहे तर केवळ यासाठी की मला तुझ्या शौर्यावर आणि पराक्रमावर विश्वास आहे. परंतु यावेळी तू इथे येऊन तुझी वीरता नाही तर तुझा भेकडपणा दाखवलायस अर्जुना. जो कर्णासारखा वीर शत्रू, ज्याच्या समोर मोठे मोठे पराक्रमी, ज्याच्या समोर मस्तक झुकवायला विवश होतात, जो वीर योद्धा संपूर्ण सेनेला परास्त करतो, त्याच्या समोर तुझ्या सेनेला त्याचा घास बनायला सोडून आलायस तू. पण दादा, भीम दादा तर आहेतच ना तिथे. भीम एकटा काय करेल? काय करेल एकटा भीम? कर्णाने भीमाला रणभूमीवर पराजित करून सोडून दिलं होतं. तू कसा योद्धा आहेस अर्जुना? कसा योद्धा आहेस तू? हे माहित असूनही की कर्णाचा वध तुझ्याशिवाय अजून कोणी करू शकत नाही, तू माझं सांत्वन करायला आलायस? जर सांत्वनाच द्यायची होती तर मग माझ्या अपमानाचा सूड उगवून द्यायची होती. द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेऊन देऊ शकला असतास, पण तसं घडलं नाही. तू मला सांत्वन देण्याच्या उद्देशाने रणभूमीवरून पळून आला आहेस. खरं तर धिक्कार आहे माझा, जो मी दुसऱ्यांच्या भरवशावर युद्ध करतोय. कर्णाकडून पराजित होऊनही जिवंत राहिलो ते केवळ या विचारांनी की तू कर्णाला पराजित करून मला अभिमानाने डोकं वर करायची संधी देशील. परंतु असं वाटतंय की हा अपमान आता माझ्या बरोबरच माझ्या चितेपर्यंत जाईल. आता मला आत्महत्या करायला हवी. अशा जगण्याला काय फायदा? ज्याचा अपमान होतो त्याचा मृत्यू झाल्यासारखा आहे. मस्तक झुकवून जगण्यापेक्षा तर बरं आहे की मी स्वतःचं शीर मृत्यूच्या कुशीत ठेवावं. दादा, इतकं निराश व्हायची काहीच आवश्यकता नाहीये. खरंच दादा, म्हणजे मला माहितीये की तुम्ही तुमच्या अपमानामुळे इतके निराश झाला आहात, पण तुम्ही निराश होऊन ईश्वराचाच अपमान करता आहात.
हो दादा, निराशा ईश्वराचा अपमान आहे. कारण निराश व्हायचा अर्थ असा झाला की तुम्ही हे मानलं की जे काही घडतंय ते ईश्वर आपल्या शक्तींनी बदलू शकत नाही. हो, तुम्ही अर्जुनावर निराश होऊ शकता, पण तुम्ही ईश्वराकडून कसे निराश होऊ शकता? तुम्ही तर श्रद्धाळू आहात. तुम्ही अशा प्रकारे धीर सोडणं तुम्हाला शोभा नाही देत. आणि तुम्ही एक क्षत्रिय सुद्धा आहात, एक योद्धे आहात. तुम्हाला चांगलंच माहितीये की युद्धात हार जीत होतच असते. आणि मग या युद्धाचा तर अजून निर्णयही नाही लागला आणि ना ते संपलंय. हो, तुम्ही कर्णाशी केवळ एक लढाई हरलात, युद्ध नाही. अहो दादा, तुम्ही ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि अर्जुनावर विश्वास. हे युद्ध तुम्हीच जिंकाल. दादा, मी युद्ध सोडून तुमच्याकडे यासाठी आलो होतो की तुम्ही निराशेत काही वेडं वाकडं करून बसू नये. तुम्ही महाराज आहात. जर तुम्ही आत्महत्येचा विचार केलात तर तुमच्याशिवाय आम्ही हे युद्ध जिंकू तरी करू काय? तुम्ही आत्महत्येचा विचार मनातून काढून टाका. आज मी कर्णाशी अंतिम युद्ध करायला जात आहे. परत येईन तर विजय तिलक मिरवत परत येईन, नाही तर तुम्हाला तोंड दाखवणार नाही. चल केशवा. Krishna